मित्रांनो. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वीरा फार्म्समध्ये. आज आपण बघणार आहोत ड्रॅगन फ्रूट. आपण ड्रॅगन फ्रूट हे जे लावलेलं आहे ह्याला पिलरचा सपोर्ट घेतलेला आहे. जे छोटे जेव्हा ते रोप असतात तेव्हा त्याला एवढं काही लागत नाही, पण नंतर ते जेव्हा वाढत जातं तेव्हा आपल्याला नक्कीच त्याला सपोर्टची गरज लागते. आणि हे रेड सी व्हरायटीचं ड्रॅगन फ्रूट आहे. आतून ते असं वेल्वेटी रेड कलरचं, पिंकिश रेड कलरचं असतं ते. तर ते हे एकदम छान आहे, एकदम गोड लागतं. तर तुम्ही नक्कीच याचा आस्वाद घेऊन बघा. आणि हे जे आता सीझन नसल्यामुळे तुम्हाला मी फ्रूट्स दाखवू शकत नाही आहे, तर पूर्ण तुम्ही शेती बघू शकाल. पूर्ण अशी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. आणि हे जे आपण ड्रॅगन फ्रूटचं जे कल्टिवेशन आपण घेतलेलं आहे हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीनेच करतोय आपण. ह्याला ड्रिप इरिगेशन लावलेली आहे. आणि ह्याला जी काही खतं आपण देणार आहोत ते आपण देणार आहोत शेणखत, लेंडी खत. आपल्याला जसं अवेलेबल राहील तसं आपण हे सेंद्रिय पद्धतीनेच करतो. आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा पेस्टिसाइड्स वगैरे काही आवश्यकता नाही करायची. की निसर्गातच हे छान येतं. ह्याच्यात जेव्हा ह्याचा सीझन असेल तेव्हा नक्की मी पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच ह्याचं फ्रूट दाखवेल जेव्हा ह्याचा सीझन येईल असेल. आणि तुम्हाला अगर ड्रॅगन फ्रूटची कल्टिवेशन तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये करायची असेल तर हे ऑर्गॅनिक जे आहे हेच तुम्हाला छोटे सॅपलिंग्स, छोटी रोपं आम्ही करून देतो. तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे नंबर जो दिलेला असेल त्याच्यावरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोचवेल. हे बघा, इथे आतमध्ये आपण असं शेड असं केलेलं आहे. आणि इथं आपण हे काही जणांची आता ऑर्डर आलेली आहे की त्यांना हवं आहे ड्रॅगन फ्रूट, पण ते ऑर्गॅनिकच हवं आहे. असं नको की कसं तरी घेतलेलं आहे, कुणाकडनं तरी घेतलेलं आहे आणि आपण ते करणार मात्र ऑर्गॅनिक. पण असं नाही, हे ह्याचं सॅपलिंग्स पण ऑर्गॅनिक आहेत, जे आपल्या स्वतःच्या शेतातनं आपण हे बनवलेले आहेत. आपल्या स्वतःच्या ड्रॅगन फ्रूट्समधनं आपण बनवलेले आहेत आणि हे तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती. आणि परत भेटूया एक अशा नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.